धन्यवाद रोशनजी संते सर, त्यांचा आवाज आपण अगोदर ऐकलात. आणि बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माडी सर देखील उपस्थित आहेत, आपले देखील मनापासून आभार. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप मानकिवली अजित साई एकविरा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि खरं तर आजच्या रात्रीमधील पहिल्या राऊंडचा हा तिसरा सामना मैदानावरती सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार दाखल झालेत, तर बॅटिंगसाठी वैभव आणि अंकित ही दोन्ही मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, फलंदाजीसाठी वैभव सज्ज होत आहेत. पहिला बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला, शफल लाईन मध्ये आले होते परंतु दिशाहीन हा बॉल आहे. फलंदाज पहिल्याच बॉलवरती शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली. वाईट बॉल, गोलंदाज ओमकार. पुढचा बॉल, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपर देखील थोडेसे चाचपडताना पाहायला मिळाले. बॉल थर्डमॅन रिजन मध्ये गेलाय, थर्डमॅन रिजन मध्ये बॉलला अडवलं जाईल, तिथे कुठलीही धाव उपलब्ध होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल जो हाताळला गेला होता तो अनधिकृत वाईड होता, परंतु पुढचा बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, फलंदाजीसाठी वैभव सज्ज होत आहेत. वैभव आणि अंकित ही दोन्ही मैदानावरती आहे. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु अतिरिक्त उसळी बॉलने घेतली, तिथे मात्र फलंदाज जज करू शकले नाहीत. पहा, ज्यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती तुम्ही बॉल टाकता, तिथून बॉल अतिरिक्त उसळी घेतो, ऍज अ फलंदाज म्हणून तिथे ऍडजस्टमेंट करणं खूप कठीण असतं. बॉलरच्या हातामधून सुटताना तुम्ही बॉल पाहता, तसं जजमेंट तुम्ही लावत असता, परंतु हा बॉल खूप कठीण आहे खेळण्यासाठी, त्यावेळेस तो अतिरिक्त उसळी घेतो. डॉट बॉल ती पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. पहिला बॉल जरूर वाईड आला, परंतु त्यानंतर दोन कमालीचे बॉल, विविधता दाखवतायत ओमकार. पुढचा बॉल, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणखी एक बॉल डॉट, 3 बॉल इथे मात्र लगातार डॉट आले. पहिला बॉल जरूर वाईड आला, त्यानंतर 3 बॉल लगातार डॉट येताना देखील आपण पाहिलेले आहेत. पुढचा बॉल, यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवेगळी लेंथ वरती चेंडू टाकण्याची खरं तर किमया या षटकामध्ये करून दाखवली आहे गोलंदाज ओमकार यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, विविधता दाखवतायत गोलंदाजीमध्ये, त्यांच्याकडे निरनिराळे चेंडू टाकण्याची क्षमता आहे आणि विविधता तुम्हाला पाहायला मिळाली. व्हेरिएशन खूप गरजेचं असतं याचं गोलंदाज म्हणून, आणि ते मात्र पाहायला मिळालंय ओमकार यांच्या गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल समोर फोर्स केलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, हाफ व्हॉलीबॉल त्यावरती ठोकलाय, चौकार. आणि त्यावरती मात्र आक्रमण होताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल, गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत ते उंच बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, जजमेंट चांगलं आहे, जाईल टिपला जाईल. शेवटच्या बॉल वरती वैभव यांची खेळी संपुष्टात आली आहे. या ठिकाणी कान्होर बॉईज टीमला लागलाय पहिला धक्का, फलंदाज वैभव इथे बाद होत आहेत. धाब्यांची पेनल्टी असणार आहे. तुमचा अतिरिक्त जो खेळाडू आहे तो ड्रेस कोड मध्ये नाहीये आणि त्या अनुषंगानं ही 2 धाब्यांची पेनल्टी असेल. ज्यावेळेस दुसरा डाव सुरू होईल ना त्यावेळेस अगदी
5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. फार एंडनं गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे देखील बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. सन्माननीय रुपेशजी राऊत साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. गिरिजा 11 कान्होर वाईज हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रचित 11 खांडपे असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रेमनाथ पुढचा बॉल राईट ऑफ मोर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग तर खूप वेगाने केलं होतं, परंतु बॅटच्या अगदी मध्यामध्ये बॉल लागत नाहीये. एज वरती बॉल लागला. तिथे देखील एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. फार एंड गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाज ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी जसप्रीत बुमराह सारखी ऍक्शन असणारा गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळाला. ओमकार अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने प्रहार केलाय. कमालीचा फटका आहे. क्रिकेटचा क्लास. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. वॉली बॉल तेजस यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा चुकीचा बॉल. हाफ वॉली होता, त्यावरती आक्रमण पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाले. खूप कमालीचा फटका तेजस यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मत्तीन धावफलक पुढे जाईल. 12 धावा. शफल लाईन मध्ये येऊन सूर्यकुमार यादव स्टाईलने फटका खेळायचा होता. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला. जेव्हा जेव्हा सरळ बॅटने आतापर्यंत मैदानावरती कान्होर बॉईज संघाचे फलंदाज खेळताना पाहायला मिळाले ना, तेव्हा तेव्हा बॅटचा आणि बॉलचा वार्तालाप खूप चांगला झालाय. परंतु जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने प्रयत्न केलेत ना, तेव्हा तेव्हा मात्र सपशेल अपयश पदरी पडलेलं आतापर्यंत पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. गोलंदाज प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. धाव फलकावरती धावा आहेत 12 धावा धाव फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजीसाठी तेजस कमी गतीने टाकला होता. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ते बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पार. पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. तिने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न प्रेमनाथ यांचा होता, परंतु तिथे मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतो. ते चित्र पाहायला मिळालं. यॉर्कर आणि फुलटॉस मध्ये मार्जिन ऑफ एरर ही गोष्ट खूप कमी असते आणि त्याचाच फायदा इथे फलंदाजाला मिळाला. लोअर फुलटॉस मध्ये बॉल परावर्तित झाला आणि त्यावरती चौकार देखील आलाय. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मात्र पंच कळवतात की हा वाईड बॉल आहे. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी फॉर बॅटर, बिकॉज ऑफ दॅट इट्स वाईड given by umpires and it's also one for the over. म्हणजे या षटकामधला एक बाउन्सर तुम्ही हाताळलाय, त्याची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. पुढचा बॉल आकुटप्याचा बॉल खराब बॉल होता. इथे मात्र ड्रिप झाला होता लेग स्टंपच्या बाहेर आणि या बॉलला मात्र पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमा पार. चौकार.
गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओमकार, ज्याने पहिलं षटक पॉवर प्ले हाताळलं होतं, त्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार यांना आपण पाहतोय. जसप्रीत बुमराह सारखी ऍक्शन असणारा गोलंदाज, खरं तर अशा ऍक्शननं फार काळ जसप्रीत बुमराह गोलंदाजी करू शकणार नाही असं भाकीत अनेकांनी केलं होतं. परंतु तो गोलंदाज भारतीय संघाचा नव्हे तर जगामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 वरती आहे. ओमकार देखील कमालीची गोलंदाजी, नंबर 1 गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओमकार यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. केवळ 5 धाव्यांचे षटक आपण पॉवर प्ले मध्ये पहिलं पाहिलंय. इंडिव्हिज्युअल सेकंड ओव्हर मध्ये कंटिन्यू करतायत. हा बॉल लोअर फुल टॉस होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. आणखीन एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम गिरिजा 11 संघाला फलंदाज बाद. तो 21 धावा धावपलकावरती प्लॅटफॉर्म सेट आहे गिरिजा 11 कानूर बॉयज संघाकडे. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल, धावा शोधाव्या लागतील. कमालीची गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 वैयक्तिक ते हाताळत आहेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. सांघिक षटक क्रमांक 3 सुरू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा ओमकार. नवीन फलंदाज दिनेश मैदानावरती आलेत. हा बॉल वाईड असेल, अवांतर धाव आणखी एक धावफलकावरती नोंदवली जाते, दंडित केलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा एका धावेकरता आणि वाईडच्या माध्यमातून आणखी एक धाव इथे प्राप्त होईल. 22 धावा धावफलकावरती 22 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. फुलर लेनचा बॉल, इथे मात्र प्ले अँड मिस, लाईन टोटली मिस केली. फुटवर्क नव्हतं, खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. 1 मोर डॉट डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी ओमकार यांच्याकडे. व्हेरिएशन खूप कमालीचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. वाव वाव, अप्रतिम हा देखील बॉल, परंतु इथे दिशा थोडीशी चुकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा शफल लाईन मध्ये फलंदाज आले होते, परंतु हा बॉल देखील वाईड आहे. शफल लाईन मध्ये येऊन खेळत. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. लोअर फुल टॉस बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. वरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर थोडंसं अँगलला आहे कॉमेंट्री बॉक्स, त्यामुळे बऱ्याच वेळा व्हाईट बॉलचं कन्फ्युजन होतं. इथून पंचांच्या निर्णयावरती डिपेंड राहावं लागतं. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा लेंथ मध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय आणि खूप कमालीची गोलंदाजी प्रभावित केलंय ओमकार यांनी आपल्या गोलंदाजीने. जरूर ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला केव्हा तरी मोठा फटका लागणार, केव्हा तरी तुमच्याकडून चुकीचा बॉल पडणार, परंतु त्या व्यतिरिक्त गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली आहे. ओहो, आणखीन एक जबरदस्त बॉल. चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलंय आणि खासियत राहिली ओमकार यांची. खांडफे संघासाठी सातत्यानं त्या गोलंदाजानं प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज तेजस आणि दिनेश
तेजस यांच्या बॅटमधून एक षटकार, 2 चौकार जरूर आलेत, परंतु दिनेश स्ट्राईक एंड वरती आहेत. त्याने देखील एक चौकार लगावलाय आणि त्यांना देखील हात खोलावे लागतील. इथे धावा शोधणं गरजेचं आहे. हाय स्कोरिंग वेन्यू आहे, या मैदानावरती धावा बनवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मोठा फटका खेळण्यामध्ये सफल होणार नाहीयेत आणि षटक क्रमांक 3चा देखील खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती धावा आहे 27. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. हप्त्यामध्ये खरं तर प्रचित 11 खांडपे संघाने खूप मोठी कामगिरी केली. एका तपानंतर खरं तर फायनल त्यांनी जिंकलेले आहे. तब्बल 12 वर्ष लागली आणि 12 वर्षानंतर एक फायनल त्यांनी कोसले या ठिकाणी जिंकली. सरपंच चषकामध्ये ती फायनल त्यांनी जिंकली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा लगेच खडवली या ठिकाणी देखील या संघाने फायनल जिंकली. परंतु मध्ये तब्बल 12 वर्षांचा काळ लोटला होता. तोच खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये देखील तितकाच ताकदवर संघ आहे, अर्थात गिरिजा 11 कानोर बॉईज. या 2 संघांदरम्यान क्रिकेटचं द्वंद्व मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. दीपक गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. स्ट्राईक एंड वरती तेजस राऊत आहे, त्यांनी खूप आक्रमक बॅटिंग आतापर्यंत मैदानावरती केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि तीच आक्रमकता तेजस यांना कायम ठेवावी लागेल. एका बाजूला खांडपे संघ आहे, तो विचार करत असेल की इथून मात्र कमीत कमी धावा आपण खर्च करू, परंतु दुसऱ्या बाजूला अगदी तेजस राऊत विचार करत असतील की पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 27 आल्यात. हा स्कोर कमीत कमी 50-52 पर्यंत जायला हवा पुढच्या 2 षटकांमध्ये. फुल टॉस बॉल तेजस राऊत यांच्यासाठी पर्वणी. फुल टॉस वरती फुल टॉल काऊ फेजला या बॉलला फेकून दिलाय. धावा मिळतील 4. तेजस राऊत यांच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. प्रेशर पूर्णपणे दीपक यांच्यावरती. तेजस राऊत आक्रमण ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलाय. समृद्धी महामार्गावरती बॉल षटकार. नाव आहे तेजस राऊत. खूप कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. दीपक यांच्यावरती पूर्णपणे प्रेशर आता पाहायला मिळेल. आक्रमणाला सुरुवात केली तेजस राऊत यांनी. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये आलेत. कमालीचा फटका आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सूर्यकुमार यादव स्टाईलने बॉलला पाठवलाय चौकारा करता. चौकार, षटकार, चौकार. तेजस राऊत मॅन इन द फायर. 7 बॉलमध्ये 28 धावांवरती नाबाद आहेत. कमालीची बॅटिंग तेजस राऊत मैदानावरती करतायत. पहिली 3 षटकं गोलंदाजाने प्रभावित केलं. खास करून ओमकार यांनी खूप प्रभावित केलंय. अगदी 2 षटकांमध्ये जर विचार केला ना 6 आणि 5 केवळ 11 धावा, 2 सफलता आपल्या नावावरती केल्यात. परंतु दीपक यांच्यावरती आक्रमण झालंय आणि आक्रमण कोण करतायत? तेजस राऊत. खूप कमालीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं ना ती ओळख पूर्णपणे मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत आहे तेजस राऊत. यावेळेस देखील प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. पुढील सामना या ठिकाणी भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदई. दोनही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपला विनंती आहे. 41 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस देखील आक्रमण
हा व्हॉलीबॉल समोर टाकला होता, त्याला समोरच मारलाय. पुन्हा एकदा आक्रमण तेजस राऊत यांच्या बॅट मधून. वन मोर मॅक्सिमम षटकार. पलखावरती दीपक यांच्यावरती खूप आक्रमण केलंय, बरसले अक्षरशः. एक बॉलच डॉट आलाय, अदरवाईज 2 षटकार 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. आक्रमण पाहायला मिळाले तेजस राऊत यांच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आक्रमकतेचं दुसरं नाव तेजस राऊत आहे आणि त्यांनी मात्र आक्रमण आज मैदानावरती केलेलं पाहायला मिळालंय. खूप आक्रमक इनिंग तेजस राऊत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 9 बॉलमध्ये 34 धावांवरती नाबाद आहेत. दीपक यांना पुनरागमन करावं लागेल, पुनरागमनाची वाट शोधावी लागेल. फुलटॉस बॉल होता, इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न का झाला? फुलटॉस होता. तेजस राऊत यांनी हा प्रयत्न का केला? नंतर स्वतः अगदी डोक्याकडे हात जरूर त्यांचा गेलाय, परंतु शेवटचा बॉल फुलटॉस होता आणि एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 48, 48 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वेस्ट हाईटच्या वरती बॉल आहे का हे तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. ऑन फील्ड डिसिजन, इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर वेस्ट हाईट, नो बॉल. तिसऱ्या पंचाने विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. इट्स फेअर डिलिव्हरी. शेवटच्या बॉलवरती एक धाव असेल. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. 48 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा तेजस राऊत स्ट्राईक आपल्याकडे होल्ड करतायत. पाठीमागच्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. शेवटचा बॉल फुलटॉस होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न तेजस राऊत यांनी केलाय आणि अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. मोहित गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकामध्ये आणि धाव फलकावरती धावा आहेत 48, 48 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होते. पाठीमागचं षटक थोडंसं महागडं राहिलं. तब्बल 21 धावा दीपक यांनी खर्च केल्यात. फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय. अगदी हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक क्षेत्रामध्ये. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि इथे नो प्लस 2 धावा इथे प्राप्त होतील आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो प्लस 1. चला 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. 50 धावा धावपलकावरती आहेत. गिरिजा 11 कानोर बॉईज 50 अप. कमालीचा फटका. हा व्हॉलीबॉल फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न जरूर करतील आणि इथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट. 51 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये जरूर पहिला बॉल अगदी वेस्ट हाईटच्या वरती नो बॉल होता, परंतु पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा हवेमध्ये खेळत असताना केवळ एकच धाव मिळाली. 51 धावा धावफलकावरती आहेत. 50 पार जरूर स्कोर कार्ड पोहोचले, परंतु इथून मात्र आणखी काही धावा गिरिजा 11 कानोर बॉईज संघाला शोधावे लागतील मैदानावरती.
त्याची गरज देखील आहे. पुढचा बॉल राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. स्टँड अँड डिस्पॅच बॉलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. व्हॉट अ हिट दॅट इज. ब्युटिफुल मॅग्निफिशंट षटकार. फुल टॉस. गोलंदाजाचा फुल्ली लॉस. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तेजस राऊत नॉट आउट ऑन 48. स्कोर मूव्स ऑन 63. लॉस ऑफ द 2 विकेट. माध्यमातून पाहायला मिळाली थोडीशी खराब गोलंदाजी. काय सुरुवात केली होती ओमकार यांनी. 2 षटकांचा स्पेल, त्याच्यामध्ये केवळ 11 धावा, 2 सफलता, परंतु बाकी गोलंदाज महागडे ठरलेत. क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. आणि जर एखाद्या खेळाडूने जरी चुका केल्या तरी देखील परिस्थिती काय ओढावू शकते ते चित्र पाहायला मिळालंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. असं म्हणतात ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से एक तेजस राऊत. काय इनिंग खेळले आपल्या संघासाठी. सुरुवातीला 2 विकेट झटपट गेल्या, परंतु 3 षटकांमध्ये 27 धावा होत्या. अंतिम षटकामध्ये आहोत आपण आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 63. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस हवेत बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपतील. तेजस राऊत यांचं अर्धशतक झालं नाही, परंतु अर्धशतकापेक्षा काही ही खेळी कमी नाही. एकदा टाळ्यांचा कडकड कडकड कडाट होऊन जातो त्यांच्यासाठी, परंतु तेजस राऊत यांची खेळी संपली आहे. आली आहे विकेट. फलंदाज बाद. खेळाडू आहेत अक्षय देशमुख आणि खरं तर गोलंदाजीसाठी खूप जास्त जाणले जातात, परंतु आता सध्याच्या घडीला अक्षय देशमुख यांच्या देखील फलंदाजीची गरज आहे. गिरिजा 11 कान्होर बॉईज संघाला डावाला फिनिशिंग टच देण्याचे प्रयत्न अक्षय देशमुख यांना देखील करावे लागतील. शेवटचा एक अधिकृत बॉल शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला डीप मध्ये. प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अति प्रचंड वेगाने 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 2 धावेंसोबत धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावेंचं लक्ष्य असेल. 66 इज द टार्गेट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. तेजस राऊत हायलाइट राहतील या इनिंग मध्ये. 15 बॉल मध्ये तब्बल 48 धावेंवरती नाबाद आहेत. त्या व्यतिरिक्त जर स्कोर कार्ड तुम्ही पाहिलं तर 4-1 5-2, परंतु 15 बॉल मध्ये 48 धावेंची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. तेजस राऊत यांचे गोलंदाज जर तुम्ही पाहिले तर ओमकार हायलाइट राहतील, ज्यांनी 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च केल्या, 2 सफलता आपल्या नावावरती केल्या. त्या व्यतिरिक्त प्रेमनाथ 16 धावा त्यांनी एका षटकामध्ये खर्च केल्या. एका षटकामध्ये दीपक यांनी 21 धावा, मोहित यांनी 17 धावा खर्च केल्यात. 65 बनल्यात. 66 धावेंचं लक्ष्य असेल. 66 इज द टार्गेट. संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. चांदई संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम. दोन्ही संघनायकांचं स्वागत आहे. टॉस संपन्न केला जाईल.
ह्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निलेशजी मराठे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत। दोघेही संघनायक उपस्थित आहे आणि तिथे टॉस संपन्न केला जाईल। साई एकविरा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय, टॉस संपन्न केला जाईल। दोन्ही संघनायक तिथे उपस्थित आहेत। एका बाजूने चांदई, त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा। श्री 11 जय शंकर क्रिकेट क्लब चांदई संघ, नरेंद्रजी कोमारे पुरस्कृत हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा सन्माननीय जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ। या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल। भूमी 11 मांडा संघाने टॉस जिंकलाय। निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल आणि आता आपण दुसऱ्या डावाकडे जातोय आणि दुसऱ्या डावामध्ये बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेश धुळे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। तर दुसऱ्या डावासाठी आपण सन्माननीय महेश धुळे सरांना मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय। धन्यवाद। धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे, रोशन संते सर, सगळ्यांचा मनापासून विशेष आभार। चला जास्त वेळ घेऊ नका, लक्षात घ्या। दोन्ही टीमला विनंती राहील, काउंटडाऊन चालू आहे। जसा पहिला बॉल कळपट्टीवरती पडेल त्यानंतर आपण लगेच टाइम सेट करू। आमचे ऑफिशियल्स गुणलेखक स्कोरर या ठिकाणी अजय काठावले मला माहिती देतात। 66 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दोन्ही टीमला। विश यू ऑल द बेस्ट। प्रचित 11 खांडपे आणि त्यांच्या अगेन्स्ट गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर, या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सहासष्ट धावांचं टार्गेट आहे। ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी आहे कानोर बॉईज कानोर गिरिजा 11 या संघाला लागलेली आहे। पहिल्या षटकानंतर आपण त्या धावा ऍड करू। प्रचित 11 खांडपे संघाच्या धावसंख्येमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक रसा, वेगवान तेज तरार गोलंदाजी नेहमी आपण पाहिली आहे। संघाचा तारणहार गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे। सलामीची जोडी अक्षय आणि कुणाल टीम खांडपेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल। सगळ्या मॅचच्या दिशेने मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल। पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल चा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे। चेंडू एक्झॅक्टली फुल लेंथ होता आणि अगदी आपण पाहतोय जणू काही समोरून हा चेंडू या ठिकाणी बाउन्स झाला। याच कारणास्तव पंच सहमत नाही आहेत। पहिला बॉल वाईड आला। ऋतिक रसालला तुम्ही पाहताय राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतात तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल। चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। आज आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये पहिला सामना जिंकला SBCC उमरोली संघाने, त्यानंतरचा सामना जिंकला तो मात्र भडवल B+ ने आणि आता तिसरा सामना जो आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे। ऑन साइडला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक जज करतात तेजस राऊत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। इथे धावा मिळतील 6। संघर्षाला सुरुवात झाली आहे। प्रचित 11 खांडपे टीमला मिळालेल्या 6 धावा ठोकलाय षटकार। धुळे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून या स्पर्धेचा आनंद घेतात। एक जबरदस्त गायक आहेत आणि वेळेच्या आत त्यांनी हे क्षेत्र सोडलेलं। प्रसिद्ध होण्याच्या अगोदरच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर ऋतिक रसा
चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉल आले 8 धावा धावफलकावरती आहेत. सध्या आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट खांडपे संघ दुखताच कोसले ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे आणि आज बदलापूर नगरीमध्ये हा संघ दाखल झाला. दोन्ही टीम वाईल्ड कार्ड एंट्रीने या ठिकाणी चांगला खेळ करतात. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल धन धन करत. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक बॉल सीमा पार मिळतील धाबा 4. आमचे अत्यंत जवळचे मित्र केतन शेट्टे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत साई एकविरा चषक मध्ये. 12 धावा धाव फलकापती तुम्ही पाहतायत. चांगली सुरुवात. सध्या रिक्वायर्ड रन रेट तुम्ही पाहिलं तर 12.46. अर्थातच या रन रेटने धावा चेस करावा लागणार आहेत. कोलबटप्पाचा बॉल यॉर्कर लाईनचा चेंडू बिडॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आला. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. शांत खेळ सध्या आपण पाहतो. दोन्ही संघ अप्रतिम क्वालिटी क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते या दोन्ही संघांच्या वतीनं. एका बाजूला गिरीजा 11 कानूर बॉईज कानूर संघ खेळतोय तर त्यांच्या अगेन्स्ट प्रचित 11 खांडपे संघ. बॉल चाललाय कमर्सच्या दिशेने आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना सलामीची जोडी खांडपे टीमची. सध्या कुणालच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार मिळतील धाबा 4. बॅट मधून चौकार पाहायला मिळेल. शेवट त्यांनी गोड केला. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नवत सुरुवात. पेनल्टीच्या 2 धावा ऍड आपण करू म्हणजे होतील धावा 19. आणि आता विजयासाठी इक्वेशन आम्हाला आमचे ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 47 धावांची गरज. $47 runs to win from 24 balls. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवलीच्या ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतायत. आज कॉमेंट बॉक्स मधून रोशनजी संतेश सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. कल्याण डोंबिवलीचे एक नामवंत समालोचक आहेत. तसेच त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर ज्यांनी सध्या शहापूर मुरबाड गाजवलंय आणि आता बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केला अशा सोमनाथजी खाडे सर. आणि त्यानंतर आज या ठिकाणी आम्हाला रिलीव्हर म्हणून तुषार शिंदे यांनी देखील या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपलं समालोचन केलं. आपला आवाज या ठिकाणी या कडानगरीला दिलेला आहे. 24 बॉल 47 ची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय आलेले आहेत. अक्षय देशमुख. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला कारण टायमिंग सेट आहे. लक्षात असू द्या अन्यथा तुम्हाला 4 ओव्हर नंतर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. आज कुळगाव संघाला हे पेनल्टी देण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने जास्त वेळ त्यांनी खर्च केला. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव टँगो तेजस ठाकरे यांचा संघ त्या संघाला पॅनलाइज केलं. शिरगाव संघाला ऑलरेडी पॅनलाइज केलं होतं. अतिशय कडक कारवाई आयोजकांच्या वतीने केली जाते कारण डिसिप्लिन स्पर्धेचा मूलभूत पाया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भन्नाट बेक स्पॉट कडे पाहत राहिले बॅटर आणि आता या ठिकाणी कुणाल ला अक्षरशः डॉमिनेट केला जाते जो मात्र सध्या 11 वरती नाबाद खेळतोय. धमाकेदार सुरुवात त्याच्या बॅट मधून करण्यात आली. पॉवर प्लेचा पहिल्या त्यांनी पुरेपूर फायदा उचलला. 17 धावा एकवटल्या 2 पेनल्टीच्या 19 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलेला आहे. मिस्टरिंग स्ट्रोक टॉप एज लागली आहे. क्षेत्ररक्षक अनुमान या ठिकाणी थोडासा गलत पाहायला मिळाला आणि आता जीवनदान मिळतंय.
खर तर आपण पाहतो पॉइंटला हा झेल घेण्याचा अंदाज त्याला घेता आला नाहीये आणि अगदी समोर चेंडू जो मात्र जमिनीवरती लँड झाला तिथे मिळाली एक सिंगल. एकच धाव तिकडे घेण्यात आली. टीमची टोटल 20 वरती जाऊन पोहोचली. स्कोर मोजान या सागर फराड जेवणाच्या विश्रांतीनंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हा देखील मिस्टामिंग स्टोक स्वतः गोलंदाज आता चूक होणार नाहीये. अक्षय देशमुखने खरं तरी विकेट संपादित केली आहे आणि या डाबाला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज अक्षयने केलंय. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल अक्षयच्या स्वरूपात. बॅटर आउट. वीस धावा धाव फलकावरती आहेत आणि पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. अनेक प्रेक्षक या मागचा आनंद घेत आहेत. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. जगन्नाना पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करायला आपण या मंचावरती आपली सहर्ष मनपूर्वक स्वागत. अक्षय देशमुख ओ लाईन चांगली पाहायला मिळते. काय टप्पा एक्झॅक्टली पडल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉल. जबरदस्त अगदी आपण पाहतो वेगवान चेंडू आणि वेगामध्ये देखील स्विंग करण्याचा प्रयत्न अक्षय देशमुखचा आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा बाहेर आला उजव्या स्टिकच्या आणि यष्टी रक्षक चेंडूला गॅदर करतात. डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बेस्टामिंग स्ट्रोक आणि आता झेल टिपली आहे. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना प्रचित 11 खांडपेठ टीमला. फलंदाज बाद. ठिकाणी बाद झाला. दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आणि सध्या तरी आता अडचणी सापडल्या. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा आल्यानंतर असं वाटलं होतं की स्टार्ट खांडपे संघाचा या ठिकाणी भरपूर चांगला पाहायला मिळाला. स्वप्न सुरुवात त्यांनी केली परंतु अक्षय देशमुख ज्यांनी मात्र या संघाचे अडसर आता मात्र दूर केलेले आहेत. 2 विकेट्स त्याला मिळालेत. या अगोदर झेल ड्रॉप केला तो मात्र क्षेत्ररक्षक प्रशांत आणि आता एक चांगला झेल त्यांनी कलेक्ट केलेला. Oh, rising and surprising delivery. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पडल्यानंतर आपण पाहतो थोडंसं फॅक्टर या ठिकाणी जाणवलाय. 1-4 ओव्हर दी कॉल देखील देण्यात आला पंचांच्या वतीने. लगेच तात्काळ या ठिकाणी जर कदाचित यदा कदाचित असा चेंडू आढळला षटकामध्ये तर दंडित केलं जाईल. ही पूर्व सूचना ऑफिशियल पंचांच्या वतीने देण्यात आलेली आहे. चांगला बॉल. शेवट देखील या षटकाचा गोड केलाय अक्षय देशमुखने. डॉट बॉलने षटक क्रमांक 2 संपन्न झालंय. पिटू मध्ये धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फक्त खर्च केल्या व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव पकडल्यानंतर फक्त 2 धावा अक्षय देशमुखने खर्च केला आणि आता 2 विकेट्स त्याने मिळवल्या. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी सध्या आपण पाहतो. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत. 18 बॉल आता 45 धावांची गरज आहे.
24 बॉल आणि 47 धाबांचं इक्वेशन होतं या षटकामध्ये आल्या 2, जिथे सरासरी होती आस्किंग रन रेट 11.75, पावणे 12च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु आता आस्किंग रन रेट हे थोडंसं वाढलेलं पाहायला मिळते. 15ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल, कारण 3 ओव्हरचा खेळ बॅलन्स आहे. 45 धावा बनवायचे. प्रचित 11 खांडपे संघाला गोलंदाज तेजस. राऊतचा पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक्झॅक्टली टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. शॉट थर्डमॅनचा खेळाडू थोडस फंबल पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलला. 22ची धाव इकडे मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये राऊत. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्याने नुकताच आपण पाहिलं तर धुवाधार बॅटिंग केली आहे. 48 धावा ज्याने या मॅच मध्ये बनवल्या. एकतर्फी आणि काय मॅरेथॉन इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. हो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आला, परंतु पंच आता आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अबांतर धाव आणि अबांतर धावेने संघाची धाबस संख्या पुढे जाईल 1 ने. पहिली अतिरिक्त आली, त्यानंतर देखील एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होते, जिथे 18 बॉल 45 इक्वेशन होतं, तिथे 17 बॉल होता 43 धावांचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो, मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक पुढे सरसवलेत. मिड ऑफला नीतीन होते. एक सुंदर फेल डाऊन दी बॉल येत असताना टीपला त्यांनी. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल 23 ला. 3 बाद. आणि अप्रतिम झेल त्यांनी टिपलेला आहे. फलंदाजाला बाद. तिसरा धक्का लागलेला आहे. ऑलरेडी जेव्हा कानूर संघ इकडे उपस्थित नव्हता, 2 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आली. त्यांनी सांगितलं की 2 नको, एक्स्ट्रा द्या, कारण त्यांना माहिती आहे ही स्ट्रेंथ आहे बॅटिंग मध्ये. कानूर बॉईज, कानूर संघाची ताकद या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केली आणि जवळजवळ 65 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवण्यात आलेल्या. 23 धावा आहेत. सध्या 3 गडी बाद. अडचणीत सापडलाय या मॅच मध्ये प्रचित 11 खांडपी संघ. तेजस राऊत राईट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल फुल अदलीन. यावेळेस आपण पाहतोय स्वतः गोलंदाज पोहोचलेत. एक सिंगलच मिळेल. एकच धाव आणि सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगल डबल से अभी काम चलने वाला नहीं है. प्रचित 11 खांडपी टीम के लिए 24 धावा धाव फलकामध्ये आहेत. 15च्या सरासरीने 18 बॉल मध्ये 45 धावा त्यांना बनवायच्या होत्या आणि आता तेजसने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेस ओव्हर पिच हा फॉली त्याला फेकून दिले सरळ वाईडिश लॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दर्जेदार खांडपे ब्रँडेड षटकार. साऊंड देखील सध्या आपण पाहतो रंगात आलेले दिसत आहेत. विशाल धुळे देखील. कधी योगेश वाघ आला हे देखील आम्हाला कळालं नाहीये. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकामध्ये 30. अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे उर्वरित. गोलंदाज आपण पाहतो तेजस राऊत. बॅटिंग मध्ये धमाल त्याने केली आहे. गोलंदाजी मध्ये कमाल तर त्याला करावेच लागणार आहे, परंतु त्याच्या बरोबर देखील या ठिकाणी आक्रमण करण्यात आलं. बॅटर कुणालला तुम्ही पाहताय. हा देखील बॉल या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडस बाहेर अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्यात आलाय आणि आता अतिरिक्त एक्स्ट्रा मिळेल. सध्या
तेजस राऊतला तुम्ही पाहता. स्टील 2 to go. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. राऊंड स्टंप ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे आणि हो तिकडे टिपले देखील सेल. तेजस राऊतने कमालीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. प्रचित 11 खानपीठ टीमला लागणारा धक्का क्रमांक 4 31 ला 4 बाद. आणि अशा प्रकारे पहिली सध्या तिसरं प्रगती पथावरती आहे. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. राऊंड विकेट आउटसाइड ऑफ स्टंप. हा देखील चेंडू थोडस बाईट पाहायला मिळतो आणि इकडे एक्स्ट्रा मिळेल. सध्या डीजे मास्टरला विनंती राहील की आपला थोडस व्हॅल्यूम गाण्याचं कमी करा, कारण नुकताच अगदी आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये देहली गावामध्ये अरुण गवळी यांचं दुःखद जे निधन झालेलं आहे. खरं तर त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊ. कारण देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास देखील चिर शांती देव हीच आपण प्रार्थना करू. कारण हाकेच्या अंतरावरती त्यांचं देखील गाव आहे आणि त्यांचं घर देखील आहे. म्हणून डीजे मास्टरला एक नम्रतेची विनंती आहे की गाणी वाजवताना अगदी स्लो मोशन मध्ये आवाज व्हॉल्यूम थोडस कमी द्या, हरकत नाहीये. 32 धावा धावफलकावरती 5 विकेट्स कमावले. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपन्न झालाय. 12 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज असणारे तब्बल 34 धावांची. माफ करा, 12 बॉल 34चं इक्वेशन. बारा बॉल 34ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. कानो टीम आणि आता गोलंदाज अक्षय देशमुख आले. ज्या अक्षयने अवघ्या 2 धावांचा षटक हाताळला होता. एक चांगली स्ट्रॅटर्जी. मी तर म्हणेन गिरीजा 11 रुपेश राऊत पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. त्यांच्याच नावाने सध्या संघ खेळत असतो, त्यांच्या कन्येच्या नावानं. आणि दुसऱ्या बाजूला अमोल तरे जे पुरस्कार देत. प्रचित 11 खांडपेचे फुललींचा बॉल व्यवस्थित बॉटम बॅटचा मधोमध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु 2 धावा घेण्याचा अवधी होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले लेग बाईच्या स्वरूपात. आणि या ठिकाणी आपण पाहतो चेंडू पाठचा काही संपर्क नव्हता, पण या ठिकाणी दर्शवतात लेग बाईज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आली. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 34 वरती. अक्षय देशमुखला तुम्ही पाहतायत. चला जास्त वेळ खर्च होतो, विनंती राहील. ऑलरेडी कानोर आयोजकांच्या सूचना आम्हाला येतात, लक्षात घ्या. 11 बॉलचा खेळ शेष आणि 32 धावांची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली ऐतिहासिक क्रीडानगरी. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तब्बल 13 बाईकची स्पर्धा सुद्धा आपण या क्रीडानगरीमध्ये पाहिलेली आहे. ओ या ठिकाणी पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि इकडे हा चेंडू डॉट आला. अक्षय देशमुख चांगली गोलंदाजी करतायत.
इकॉनॉमिकल षटक, 2 विकेट्स ऑलरेडी त्याच्या नावावरती आहेत. 2 धावा पहिल्या सेकंड पॉवर प्ले मध्ये त्यांनी खर्च केला होता आणि आता 2 बॉल मध्ये या षटकात देखील 2 धावा सध्या तरी तो खर्च करतोय. अतिरिक्त बाउन्स, अंपायर सिग्नल, नो बॉल. आणि आता इकडे एक्झॅक्टली घडलं काय, 1+1 अशा 2 धावा इकडे मिळणार आहेत. बाय 1 गेट 1. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सन्माननीय अमोल दादा बैकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या साथीनं त्यांचा मित्र परिवार नरेश नवले आणि पंकज नवले यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू साई एकविरा चषकामध्ये. आणि आता फलंदाज झालाय क्वाड बिहाइंडच्या रूपानं बाद. धक्का लागेल 6वा टीम खांडपे संघाला. आनंद घेतात. अलूट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी बेल्स थोडस ब्लिंक झालेत. काल देखील 1 ते 2 वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू वेस्टर्न वरती लागला आणि बेल्स ब्लिंक झाल्यानंतर देखील ती मात्र खाली पडली नाहीये. असा एक्झॅक्टली चित्र आपण काल 2 वेळा पाहिलेलं आहे. लॉंग स्टॉप एंडला येणारे चौकार देखील पाहायला मिळाले. वेस्टर्नला लागून राहुल आणि निखिल सध्या ही जोडी मैदानावरती आहे. अक्षय देशमुख समोर तयार. चांगला बॉल या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न आहे. अंपायर सिग्नल वाईड. लेग स्टिकला या ठिकाणी 20 केले. व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा देण्यात आलाय ऑफिशियल अंपायर्सच्या वतीनं. एक्स्ट्रा ही देखील धाव मिळणार आहे. चांगली कमालीची गोलंदाजी अक्षय देशमुखचा विचार केला तर वाखाणण्या जोगी स्पेल 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स 38 धावा धाव फलकावरती आहेत. आणखीन 1 बॉल डॉट, संपर्कच नाहीये बॅट आणि बॉलचा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट झाला यष्टीरक्षकाकडे. सध्याचं करंट रन रेट तुम्ही पाहतायत 9.91 आणि रिक्वायर रन रेट 2400. 7 बॉल 28 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल फार निर्णायक असेल. एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये सामना बॅलन्स राहू शकतो. आणि हो, अक्षय देशमुखच्या विरोधात आलाय. बडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा करारा जबाब. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. टीम प्रचित 11 खांडपे संघाच्या फलंदाजाने बॅटर राहुलच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. संघ जगन्नाथ पाटील पुरस्कृत तुम्ही संघ पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला श्री 11 जय शंकर क्रिकेट संघ चांदई नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहणार आहात. ज्याने नुकताच 80 ग्रामीण संघातून स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आज तुम्हाला पाहायला मिळेल चांदई इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये. परेश चौधरी आणि नरेंद्र गोमारे
पुरस्कृत संघ होता तिकडे श्री हर्ष 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई 80 ग्रामीण संघातून ज्यांनी टायटल जिंकलं तब्बल 2,22,222 रुपयाचं तो संघ तुम्हाला रिॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्या पण पाहतो या 6 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज मंथन. पहिलाच बॉल मंथनचा आणि इकडे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे. DRS वेस्ट साइड साठी आपण चेक करू. या तिसरे पंच या ठिकाणी लगेच जॉईन होतील. विष्णू शिंदे सर. धावा मिळतील 7. जिथे गरज होती 6 बॉल 22 ची आणि आता तिथे गरज असणार आहे 6 बॉल 15 धावांची. काय फटका पाहायला मिळाला. निखिल देखील तारेच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अटॅकिंग क्रिकेट सध्या आपण पाहतो. क्रुशियल मोमेंट वरती मॅच आहे. शेवटच्या अंतिम षटकात पहिल्या बॉल वरती मंथनने बीमर बॉल या ठिकाणी टाकलेला. फ्रीटचा बॉल ओ लेग स्टिक या ठिकाणी बीट करतायत आणि आता अंपायर सिग्नल वाईट बॉल. खर तर एकही बॉल अजूनही मंथनने इकडे फायर टाकला नाहीये. तत्पूर्वी 8 धावा त्यांनी खर्च केलेले. 22 धावांची गरज होती. 14चं इक्वेशन राहील 6 बॉल मध्ये. सामना वाचवला जाईल की सामना इकडे खांडपेश संघ सध्या आपण पाहतो त्यांचा विजय रथ पुढे नेईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका चालला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी हा चेंडू गॅदर करण्यात आला आणि इथे आपण पाहतो 2 धावा. तिसरीसाठी प्रयत्न चालवलाय आणि फलंदाज होईल बाद. परतब लागेल बॅटर निखिलला माघारी. 5 बॉल आणि 12 धावांची गरज सध्या ऑन स्क्रीन. अमोल दादा बैकर या मागचा आनंद घेत आहेत.
नरेश नवले, पंकज नवले, निलेश मराडे, पंकज भोले हे देखील माझा आनंद घेतात. सामना कोण जिंकेल ही उत्कंठा आता प्रत्येकालाच लागलेली आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 5 बॉल 12चं समीकरण. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंड या ठिकाणी लगेच दुसरी धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. धावा रोखायचे की धावा अक्षरशः बहाल करायचे हेच सध्या मैदानावरती कळत नाहीये. रोशन संतेश सर, सध्या आपण पाहतो एका बाजूला खांडपे संघाला या धावा चेस करायच्यात. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. एका धावेसाठी झगडावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 10ची गरज. एखादा मोठा फटकाला तर सामन्याचं चित्र या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाहीये. कारण आता 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल ड्रॉप. ना तुला ना मला हा चेंडू झाला जमिनीला दान. धावा मिळतील 2 आणि आता प्रत्येक बॉल गणित समीकरण अगदी वेगळ्या स्टेज वरती तुम्हाला पाहायला मिळते. 22 धावांची गरज होती 6 बॉल मध्ये. अद्यापर्यंत 3 बॉल मध्ये खर्च केला 14 म्हणजे विजयासाठी 3 बॉल 8ची गरज आहे. सामना खांडपेला जाईल की सामना कानोरला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सध्या दोन्ही 12th मॅन अगदी आपण पाहतो थोडेसे थंड पडलेत. कारण 3 बॉल 8ची मॅच आहे. प्रत्येकाला हवे असणारी ही स्पर्धा आणि प्रत्येकाला हवावं असं वाटणार हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. या क्रीडानगरीमध्ये असे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 3 बॉल 8ची गरज. काल पहिला सामना पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर पाहायला मिळाला होता. कात्रा बनामशील तो देखील रफ अँड टफ होता आणि तसाच सामना पैसा बसून मुकाबला या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. ओ भन्नाट वेग फुल ऑन लेन. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित आता कानोर संघाचे पाठीराखे टाळ्यांचा कडकडाट करतात. अशा चेंडूंची नितांत गरज आहे. जर डॉट पर्सेंटेज वाढवले तर सामना कानोर संघाकडे राहू शकतो. परंतु चौकार षटकाराला तर पुन्हा एकदा डोकं वर काढेल टीम प्रचित 11 खांडपे या मॅच मध्ये. 2 बॉल 8ची गरज. वड मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेटने. मंथन तयार. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक रसाळ पाहतच बसले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6. ठोकलाय षटकार. दोन धावांची गरज. अक्षरशः टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर संघाला. कारण खांडपे टीमचा 12th मॅन देखील आता नुसता उभा नाही राहिला तर तो पायाच्या बोटांवरती उभा राहिलेला आहे. त्याला माहिती आहे सामना आता आमच्या बाजूने झुकलेला आहे. 1 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धावा बनवावाच लागणार आहेत. 1 धाव इकडून चालणार नाहीये. तुषार शिंदे सर 2 धावा बनवावाच लागणार आहेत तरच खांडपे संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. धावा वाचवायचे टीम गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर संघाला यासाठी घेण्यात आलेली स्वीट अँड शॉर्ट मीटिंग सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 2ची गरज. हळूहळू असं वाटत होतं थंडी पडत चालली आहे परंतु आता या गरमीने पुन्हा एकदा थंडी गायब झालेली आहे. 1 बॉल 2ची गरज. क्या मॅच रंगती आहे. साई एकविरा चषक 2026 हे दिमागदार पर्व तुम्ही पाहतायत. निसारभाई शेख आयोजक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी निलेश मराडे, निलेश कालेकर, पंकज भोले अँड ऑल टीम वरती आहे. सामना जर रबडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 2ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल जो 17 वरती नाबाद खेळतोय तर दुसऱ्या बाजूला मंथनला या 2 धावा रोखायचेत. 1 बॉल 2ची गरज. जर या धावा रोखल्या गेल्या तर उद्या बदलापूर नगरीमध्ये प्रत्येक नाक्यावरती मंथन या नावाची चर्चा होईल. परंतु जर हा सामना गमावला तर मात्र खांडपे संघ देखील इथे विजयाची अटके पार या ठिकाणी झेंडा या ठिकाणी अटके पार मैदानाच्या आतमध्ये रोवेल. 1 बॉल 2ची गरज. शेवटचा बॉल.
कंपल्सरी चेसिंग, चौकार षटकार की 2 धावा कंप्लीट होतील हे पाहणं गरजेचं आहे शेवटच्या अंतिम बॉल वरती. आणि ते चेंडू या ठिकाणी डॉट तर आलाय, पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. आणि ते फलंदाज आल्या बाद अवघ्या एका धावेने गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. ज्या राहुलने विजयाची स्वप्न दाखवली टीम प्रचित 11 खांडपे संघाला, तोच राहुल शेवटच्या ऐन मोक्याच्या